माथेरानला जायचं प्लॅनिंग करताय का? मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी. पहिल्या पार्टमध्ये आपण ट्रॅव्हलिंग कसं करायचं ते पाहिलं होतं. ह्या पार्टमध्ये माथेरानला नेमकं असतं काय आणि येथे गेल्यानंतर कोणती काळजी घ्यायची याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. माथेरानला पाय ठेवताच आधी माकडांपासून सावध राहा. जसे पॉईंट्स महाबळेश्वरला आहे तसेच पॉईंट माथेरानला सुद्धा आहे. जसं इको पॉईंट, मंकी पॉईंट, रामबाग पॉईंट असे एकूण 38 पॉईंट येथे आपल्याला पाहायला मिळतात. प्रत्येक पॉईंटचं त्याचं वेगळं देखणेपण आहे. प्रत्येक पॉईंट हा वेगळ्या ठिकाणावरून वेगळ्या अँगलने दिसतो. माथेरान हे उंच डोंगर रांगांवर असलेलं हिल स्टेशन असल्यामुळे येथे जमीन ओबडधाबड आहे. म्हणजे तुम्हाला चालण्यासाठी खूप प्रॉब्लेम्स येतील. त्यामुळे येथे 2 ऑप्शन्स सहजासहजी वापरले जातात. ते म्हणजे एकतर घोडेस्वारी आणि दुसरा ऑप्शन म्हणजे 2 माणसांनी उचलून केलेली बग्गी. पर्सनली मला आवडलेला बेस्ट ऑप्शन होता घोडेस्वारी, कारण माणसांना उचलून नेणं मला थोडंसं बघून वाईट वाटलं. माथेरानला जाताना स्वतःजवळ कॅश नक्की ठेवा, कारण येथे डोंगर रांगांमुळे नेटवर्क अजिबात नसते. हिवाळ्याच्या दिवसांमध्ये गरम कपडे नक्की सोबत घेऊन जा. माथेरान हे महाराष्ट्रातील 100% प्रदूषणमुक्त असलेलं हिल स्टेशन असल्यामुळे येथे फक्त ई-रिक्षा चालतात. आपण जितक्या दिवस माथेरानला राहणार असू तितक्या दिवस आपल्याला माथेरानच्या पार्किंगमध्ये आपल्या गाड्या लावून ठेवाव्या लागतात. त्यांना आपल्याला माथेरानमध्ये फिरवण्याची ऑथॉरिटी मुळीच नसते. मी आधीच सांगितलं, आपल्याला पायी फिरावं लागतं, घोड्यावरती फिरावं लागतं किंवा माणसांनी तयार केलेली ती गाडी तुम्हाला मिळते. तुम्हाला अजून काही इन्फॉर्मेशन हवी असेल तर मला कमेंटमध्ये नक्की विचारा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय.